सोमवारी ज्यावेळी राज्यपालांनी आपल्या सरकारचं जो रोडमॅप असतो तो साधारण अभिभाषणातनं दिसत असतो आणि जसं आता शिवाजी गर्जे साहेबांनी सांगितलं की अभिभाषण हे आरसा असतो. स्पिरिट घेतो पण ते स्पिरिट 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 कशा कशात असतं. हा तर हे अभिभाषण ज्या वेळेला मी वाचलं त्यावेळेला मी विचार करत होतो की नेमकं अरे वा अभिभाषणामध्ये तर असं काही लिहिलेलं आहे तर मग त्याच्यातल्या काही गोष्टी आता पुढे काय सरकार करणार आहे म्हणून मग मी मागचं भाषण काढलं मागच्या वर्षीचं आणि मग सगळे मुद्दे बघितले एकमेकाशी काय कसे जोडतायत ते आणि एक संकल्प चित्र म्हणजे व्हिज्युअलायझेशन ज्याला म्हणतात की काय असू शकतो महाराष्ट्र म्हणजे राज्यपालांसारखा एवढा मोठा महान व्यक्तिमत्व असं खोटं तर कसं बोलू शकते असं चुकीचं तर कसं लिहू शकते म्हणून मी मागचं पण वाचलं आणि हे पण वाचलं आणि एक संकल्प चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं की कसा महाराष्ट्र मागच्या वेळेला त्यांनी सांगितला की माझा ह्या वर्षामध्ये महाराष्ट्र कसा होणार आहे आणि या वर्षात महाराष्ट्र कसा असेल महाराष्ट्राची अस्मिता कशी जपली जाईल आणि महाराष्ट्राची अस्मिता जपताना काय काय आम्ही काळजी घेऊ महाराष्ट्राचा विकास कसा करू या सगळ्या गोष्टी मागच्या राज्यपालांच्या अभिभाषणात होत्या या अभिभाषणात पण आहेत. आणि म्हणून मग ते संकल्प चित्र बघत असताना मला असं वाटलं अरे या अभिभाषणावरती आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. एवढं थोर व्यक्तिमत्व ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगतं याचा अर्थ ती खरी असेल आणि ज्या वेळेला इथे येतो आणि मग ह्या सगळ्यांची भाषणं ऐकतो वृत्तपत्र वाचतो मग माझ्या मनात प्रश्न पडतो की खरं काय याच्यातलं राज्यपालांनी सांगितलेलं खरं आहे का वृत्तपत्र बोलतोय ते खरं आहे का जे काय समाजामध्ये आम्ही बघतोय दररोज ते खरं आहे. वृत्तपत्र देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहे ते देखील बातम्या देते. आपण देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहोत. ज्युडिशरी देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहे. मग ह्या स्तंभातले प्रतिनिधी हे खरे आहेत का राज्यपाल बोलतायत ते खरं आहे माझ्या मनासमोर फार प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून मग काही ठराविक मुद्दे जे मी वाचले की महाराष्ट्र शासन माझं राज्य जनतेची सेवा करताना राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर भगवान हे सगळ्यांची आपण महान नेत्यांची समाज सुधारका आणि काल जाऊन छावा बघितलं ते छत्रपती संभाजी महाराज कुठे गेले संभाजी महाराजांना विसरले. छावा पिक्चरला पूर्ण महाराष्ट्र शासनाने काल सगळ्यांना दाखवला आमदारांना आणि राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये संभाजी महाराज विसरले. उपमुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी येऊन संभाजी महाराजांच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथे तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान त्यांचं महान कार्य आणि जो कोरळकर त्यांचा अपमान करतोय जो सोलापूरकर त्यांचा अपमान करतोय यांच्या बाबतीत तुमच्या सरकारची हिंमत नाहीये की त्यांच्यावरती कारवाई करायची. त्यांना तुम्ही वाचवताय आणि राज्यपालांना चुकीची माहिती देताय. राज्यपालांचा विश्वासघात करते सरकार राज्यपालांना चुकीची माहिती देते आणि म्हणून ते सांगतायत की माझं सरकार असं करतंय. संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्यांना तुम्ही विसरताय. आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते संभाजी महाराज तसे होते संभाजी महाराजांचे हाल केले संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांना सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू. त्यांचे हात छाटले त्यांचे पाय छाटले लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात घातल्या का तर धर्म बदलावा म्हणून. आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही. ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले कुठल्याही दबावाला बळी पडले नाही. छळ झाला आणि आम्हाला सांगतोय कोण आहे संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला पण बघा
त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना. मी पण तेवढंच कडक आहे ना. ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर, पण वाक्य ठेवायचं हे रेकॉर्डवर. नाही, रेकॉर्डवर का ठेवायचंय? आहे वाक्य. काय चुकीचं बोललो मी? काही माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे. पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे. त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला. आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे. त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडे असायला पाहिजे होतं. तुम्ही छत्रपतींना विसरले. आणि आम्हाला सांगतायत कोण? ज्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून. ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा वारसा.